नमस्कार मंडळी, विष्णू कौस्तुभ क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहोत. अगं, ऐकलंस का? आज आपल्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. तर सांग, आपण कसा साजरा करूया? गजाननराव आपली पत्नी उषाकडे पाहून म्हणाले. अहो, त्यात काय मोठं? आत्ता आपले वय झाले आहे. या वयात लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर लोक नावे ठेवतील. चल, ते जाऊ दे. पण एक सांग, आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली, आजपर्यंत तू माझ्याकडे काहीही मागितले नाहीस. पण आज तुझी कोणती इच्छा राहिली असेल तर मला सांग. मी माझ्या पेन्शनमधून काही पैसे बाजूला काढून ठेवले आहेत. मी या अखेरच्या दिवसांमध्ये तुझी कोणतीही इच्छा अपूर्ण राहिली असेल तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. उषाबाई रागावून बोलल्या. आज एवढ्या चांगल्या दिवशी असे काय बोलत आहात तुम्ही? माझी कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. मी आज तुमच्या आवडीची खीर बनवली आहे. मी घेऊन येते, आपण एकत्र बसून खाऊया. त्या लगेचच किचनमध्ये गेल्या आणि 2 प्लेटमध्ये खीर घेऊन आल्या आणि म्हणाल्या, आजच्या दिवशी मी तुम्हाला खीर खायला घालून तुमचे तोंड गोड करणार आहे. गजाननराव आणि उषाबाई एकमेकांशी गप्पा मारत आनंदात खीर खात होते. तितक्यात त्यांची सून मीरा घरी आली. समोर सासू सासऱ्यांना हसत खेळत आनंदात पाहून तिच्या अंगाची लाही झाली. ती रागातच मोठ्या आवाजात म्हणाली, जरा काय बाहेर पडले आहे मी आणि तुमची मनमानी सुरू झाली. मला न विचारता तुम्ही खीर बनवलीच कशी? माझ्या परवानगीशिवाय माझ्या किचनमध्ये पाऊल कसं ठेवलात तुम्ही? अर्धी लाकडे मसनात गेली तरी तुमच्या जिभेचे चोचले काही कमी होत नाहीत. स्वतःचे बायबण उचलता येत नाहीत आणि पार्टी करताय माझ्या मागे. हे ऐकून गजाननरावांचा पारा चढला. ते म्हणाले, तू विसरतेस मीरा, तुझ्या आधी हे आमचे घर आहे आणि आमच्या घरात आम्हाला हवे तसे आम्ही राहू शकतो. आम्हाला हवं ते आम्ही खाऊ शकतो. तेव्हा मीराने उलट उत्तर दिले. ती म्हणाली, हे घर तुमचे नाही, माझे आहे. तुम्हाला इथे माझ्या मर्जीने राहावे लागेल. नाहीतर दरवाजा उघडा आहे, जायचे असेल तर निघून जा. तुम्हाला काय एकच मुलगा नाही आहे? अजून एक मुलगा आहे ना? आम्ही काही ठेका नाही घेतला तुमचा. तुमच्या दुसऱ्या मुलाला काही वेगळं नाही दिलं तुम्ही. जेवढं आम्हाला दिलं तेवढंच त्यांनाही दिलं. यापुढे लक्षात ठेवा, माझ्या परवानगीशिवाय किचनमध्ये पाय ठेवायचा नाही आणि जर ठेवलात तर माझ्या इतके वाईट कोणी नाही. यावर उषाबाई बोलल्या, मीरा, आम्ही आमच्या मुलाच्या कमाईचे खातो. तू काय कमवतेस एवढं चिडून उठायला? आणि थोडासा आम्ही खर्च केला तर एवढं बोलायची काही गरज नव्हती. सासूचे हे बोलणे ऐकून मीराचा रागाचा पारा आणखीनच चढला. त्याचवेळी मीराची आई कमलाबाई तिथे पोचल्या. त्याने दरवाजातच आपल्या मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकला. म्हणून त्या दरवाजाच्या आड उभ्या राहिल्या आणि तिथे उभे राहून आतील गोष्टी पाहू लागल्या. त्यांनी पाहिले की मीराने तिच्या सासू सासऱ्यांच्या हातातील खिरीची वाटी हिसकावून घेतली आणि खाली फेकून दिली आणि ती बोलू लागली, हे घर माझे आहे. मी मालकी नाही या घरची. आणि तुमचा मुलगा आधी तुमचा मुलगा होता. आत्ता तो माझा नवरा आहे आणि बायकोचा नवऱ्याच्या सगळ्या गोष्टींवर हक्क असतो, त्याच्या आईवडिलांचा नाही. आता मी बोलेल तसंच होईल. असं रागाने बोलून मीरा तिच्या खोलीत निघून गेली. गजाननराव आणि उषाबाई त्यांच्या नशिबाला दोष देत राहिले. गजाननराव आणि उषाबाईंना 2 मुले होती. त्यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, पण तरीही त्यांनी खूप कष्ट घेऊन दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले होते. मोठा मुलगा रितेश डॉक्टर झाला आणि छोटा दिनेश आर्मीमध्ये भरती झाला होता. दोघांनीही त्यांच्या पसंतीच्या मुलींशी लग्न केले होते. मोठा मुलगा रितेश त्याच्या पत्नीला घेऊन परदेशी स्थायिक झाला होता. छोटा मुलगा दिनेश आर्मीमध्ये ऑफिसर होता. त्याचे त्याच्या आईवडिलांवर खूप प्रेम होते. गजाननराव आणि उषाबाई त्यांच्या छोटी सून मीराबरोबर राहत होत्या. मीराला असे वाटत असे की या म्हाताऱ्यांना मी एकटीनेच का सांभाळावे, म्हणून ती सासू सासऱ्यांवर राग कळत होती. कारण मोठा मुलगा रितेश आईवडिलांची कोणतीच जबाबदारी घेत नव्हता. गजाननराव स्वतःला दोष देऊ लागले की का मुलांच्या शिक्षणासाठी माझे घर पण विकले मी. तर आज घर असते तर सून आणि मुलांच्या तुकड्यावर जगण्याची वेळ आपल्यावर आली नसती. तेवढ्यात मीरा त्याच्या रूममधून बाहेर आली आणि मोठमोठ्याने ओरडू लागली,
तुम्ही अजून असेच बसून आहात? लादीवर खीर सांडली आहे, ते आधी साफ करा. आले मोठे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. तिच्या आवाजाने दोघेही दचकले. उषाबाईंनी फरशी साफ करून घेतली आणि दोघेही रूममध्ये निघून गेले. इकडे मीराची आई दरवाजावरून सगळं पाहत होती. तिच्या मुलीचे हे रूप पाहून ती हैराण झाली होती. ती तशीच आल्या पावली निघून गेली. घरी जाऊन डोक्याला हात लावून ती खुर्चीत विचार करत बसली होती. तेवढ्यात तिची सून तिच्याजवळ आली आणि विचारू लागली, काय झाले आई? तुम्ही टेन्शनमध्ये का आहात? तुम्ही दीदींच्या घरी गेला होतात ना? तिकडे काही झाले का? सोन्याचे बोलणे ऐकून त्यांचा मुलगा पण तिथे आला आणि तोही कमलाबाईंना विचारू लागला. त्या त्यांच्या मुलाला म्हणाल्या, बेटा, तुझ्या वडिलांनी आणि मी तुम्हा दोघांवर चांगले संस्कार केले होते, पण आमच्याकडून असे काय राहून गेले की आम्ही मीराला माणुसकी शिकवायला विसरून गेलो. बेटा, आज जेव्हा मी मीराच्या घरी गेले तेव्हा पाहिले की मीरा तिच्या सासू सासऱ्यांना जनावरांपेक्षाही हीन वागणूक देत आहे. हे ऐकून मीराचा भाऊ अजितला खूप राग आला. तो त्याच्या आईला म्हणाला, आई, मग तू तिला रागवली नाहीस? तिला तू चांगली समज द्यायला हवी होतीस. कमलाबाई म्हणाला, तिचे त्या भल्या माणसांसोबत वागणे पाहून मला तिला माझी मुलगी बोलायची पण लाज वाटते आणि मी तिच्या सासू सासऱ्यांना कसं तोंड दाखवू? मला तिच्यासोबत कोणताही संबंधच ठेवायचा नाही. तितक्यात त्यांची सून म्हणाली, आई, तुम्ही असं नाही करू शकत. रस्ता भरकटलेल्या मुलांना आईवडीलच योग्य रस्ता दाखवू शकतात. कमलाबाई म्हणाल्या, नाही गं, मी आज हरले आहे. मीराला सगळं हवं नको ते तिच्या वडिलांनी पाहिले, परंतु तिला आम्ही चांगले संस्कार नाही देऊ शकलो. त्यांची सून पुन्हा त्यांना समजावू लागली, आई, तुम्ही चिंता करू नका, मी सगळे सांभाळून घेईल. लवकरच भाऊबीज येत आहे, त्यावेळी मीरा दीदी माहेरी येतीलच, तेव्हा ठरवू काय करायचे ते. भाऊबीजेचा सण जवळ आला होता, म्हणून मीराने आपल्या भावासाठी भेटवस्तू आणि मिठाई खरेदी केली. आज मीरा माहेरी जाणार होती, त्यामुळे ती मनोमन खुश होती. भाऊबीजेच्या सणासाठी ती माहेरी आली. आल्यावर ती आपल्या भावाला आणि वहिनीला भेटली. तिची नजर तिच्या आईला शोधत होती, परंतु तिला तिची आई कुठेच दिसत नव्हती. तिची वहिनी तिला म्हणाली, दीदी, तुम्ही बसा, मी तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येते. नको वहिनी, मला काही नको, पण मला हे सांगा की आई कुठे आहे? तिच्या वहिनीने तुटक आवाजात सांगितले, असेल इथेच कुठेतरी, मला काय माहीत, मी काय त्यांच्या मागे मागे फिरत असते? मला घरात 100 कामे असतात. वहिनीचे असे बोलणे ऐकून मीरा हैराण झाली. तिथे मीराचा भाऊ अजित आला. अगं मीरा, आलीस तू? कशी आहेस? आणि भाऊजी कसे आहेत? ते बरे आहेत आणि पुढच्या महिन्यात येणार आहेत. पण आई कुठे दिसत नाही, ती कुठे आहे? मीराने तोच प्रश्न पुन्हा भावाला विचारला. ती घरात फिरून आईला हाक मारू लागली. आई, अगं कुठे आहेस तू? मीराच्या आईवर खूप प्रेम होते. तितक्यात तिची नजर घराबाहेरच्या रूममध्ये गेली. तिने पाहिले की तिची आई त्या रूममध्ये आहे. मीरा धावतच रूममध्ये गेली. ती आईला विचारू लागली, अगं तुला काय झाले आहे? तू अशी इकडे काय करतेस? तिने लगेचच तिच्या भावाला व वहिनीला हाक मारली आणि रडतच विचारू लागली, तुम्ही तिला बाहेरच्या रूममध्ये का ठेवली आहे? तेव्हा तिची वहिनी सांगू लागली, अहो ताई, या म्हातारीचा आपल्या जिभेवर अजिबात ताबा नाही. सतत काही ना काही खात असते आणि कपडे घाण करून ठेवते, म्हणूनच तिला बाहेर ठेवले आहे. काल दिवसभर सगळ्या घरामध्ये दुर्गंधी पसरली होती. आता ही म्हातारी जास्त त्रास तरी देणार नाही. वहिनीचे ते शब्द ऐकून मीराला खूप राग आला. ती वहिनीला म्हणाली, वहिनी, आईने काही खाल्ले तर काय झाले? म्हातारपणी काही खायची इच्छा होत नाही का? तुम्ही तिला औषध द्यायचे होते का? अशी अवस्था करायची होती? तिने आईला आधार दिला आणि तिच्या रूममध्ये घेऊन गेले, परंतु तिच्या वहिनीने तिला बेडवरून खाली उतरवले आणि फरशीवर झोपवले, कारण ती सारा बेड ओला करून टाकेल. हे ऐकून मीरा रडायला लागली आणि वहिनी व भावाला बोलू लागली, तुम्ही दोघे तर असे नव्हतात, पण आता असे का वागत? तेव्हा तिची वहिनी म्हणाली, दीदी, तुम्ही आमच्या घरच्या गोष्टींमध्ये पडू नका. पाहुणे आहात तुम्ही, मी बघते काय करायचे ते. तेव्हा मीरा म्हणाली,
तुझी हिंमत कशी झाली मला पाहुणी म्हणायची? हे माझे पण घर आहे. कमीत कमी त्यांच्या वयाचा तरी मान राख. या वयात तुम्ही त्यांना हे दिवस दाखवणार आहात. दादा, तू पण वहिनीची साथ देतोस. तुझी आई आहे ना ती. तुझी बायको आपल्या आईशी इतकी वाईट वागते तरी तू तिला काहीच बोलत नाहीस. आणि वहिनी, तू जर या घरची मालकीण असशील तर या घराचा मालक माझ्या आईचा मुलगाच आहे. आपल्या मुलीचे हे शब्द ऐकून उषाबाईंना खूप राग आला. त्या उठून बसल्या आणि त्यांनी मीराच्या कानाखाली ठेवून दिली. आपला गाल चोळत मीरा म्हणाली, हे काय आई? उषाबाई म्हणाल्या, तुझ्या तोंडात हे शब्द शोभत नाहीत मीरा. ज्या व्यक्तीची तू पत्नी आहेस त्यांच्या आईवडिलांसोबत तू कशी वागतेस? त्यांना जर काही आवडीचे खायचे असेल तर तू ते हिसकावून फेकून देतेस. त्यांना किती त्रास देतेस तू. खाण्यापिण्या वाचून तू त्यांना तडफडत ठेवतेस. किती हाल करतेस तू त्यांचे. तेव्हा नाही का तुला हे आठवत? त्यावेळी मीरा बोलली, तुला कसे कळले हे? अगं, तू जेव्हा त्यांच्या हातातील खीर हिसकावून घेतलीस ना, तेव्हा मी तुझ्या दरवाजातच होती. तुझे सगळे बोलणे मी ऐकले आहे. मी तुझ्याशी नातेच तोडून टाकणार होते, परंतु तुझ्या बहिणीने मला समजावले म्हणून मी स्वतःला सांभाळू शकले. अगं, ज्या व्यक्तीच्या घरात तू राहतेस त्याच्याच आईवडिलांशी असे वा ना. तुला लाज वाटत नाही? तुला आम्ही एवढे चांगले संस्कार दिले, ते तू विसरलीस का? तुझ्या पतीला हे सगळे कळाले तर तो तुला माफ करेल का? मीराच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती तिच्या आईला म्हणाली, आई, मला माफ कर. मी असं वागायला नको हवं होतं, परंतु माझे मोठे दीर त्याच्या आईवडिलांची जबाबदारी माझ्यावर टाकून निघून गेले. त्यामुळे मला सतत वाटत होते की आईवडील तर दोघांचे आहेत, मग दोघांनीही जबाबदारी घ्यायला हवी. मी एकटीनेच का करायचं सगळं? या विचारामुळेच मी असे वागले. मी आता पुन्हा असं कधीच वागणार नाही. मीराची आई म्हणाली, त्यांनी त्यांच्या आईवडिलांची जबाबदारी घेतली नाही ते त्यांचे कर्म आहेत आणि तू त्यांच्याशी जर चुकीचे वागत आहेस तर तेही तुझेच कर्म आहे. तू जर त्यांच्यासारखीच वागायला लागलीस तर त्यांच्यात आणि तुझ्यात काय फरक राहील? मीराला तिची चूक समजली होती. तिने सर्वांची माफी मागितली आणि घरी निघून गेली. घरी गेल्यावर मीराने तिच्या सासू सासऱ्यांची माफी मागितली आणि म्हणाली, आई बाबा, मी तुमच्याशी खूप चुकीची वागली, मला माफ करा. मीराच्या सासू सासऱ्यांनीही तिला मोठ्या मनाने माफ केले. मीराने संध्याकाळी त्यांच्यासाठी छान गरमागरम खीर बनवली आणि त्यांना खायला दिली. त्यांनीही तिला खूप सारे आशीर्वाद दिले. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.